नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांना राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेच्या अंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच की वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. परंतु गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या योजनेचा थकीत असलेला जो हप्ता आहे तो न करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे की ही योजना चालू आहे की नेमकी बंद झालेली आहे. म्हणजेच की आता सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू असून या योजनेचा 8वा हप्ता थकीत आहे. तो लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती दिल्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा असा मिळालेला आहे. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना योजनेचा कुठेही उल्लेख न झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु किंवा योजना सुरू आहे का यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे हा देखील ठिकाणी निर्माण झाला आहे. म्हणजेच की आता कृषी सहाय्यक म्हणजेच की 2401 अर्थसहाय्य D3च्या अंतर्गत एकत्रितपणे हा निधी वितरित केला जात होता. परंतु आता यांच्याऐवजी प्रत्येक विभागाच्या माध्यमातून यासाठी सेपरेटली निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्याप्रमाणे आदिवासी विभाग व या दोन्ही विभागाच्या माध्यमातून योजनेकरता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यातील अनुसूचित जाती या घटकांसाठी 696 कोटी 90 लाख रुपयाचा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून तरतुदी करण्यात आलेल्या 575 कोटी 70 लाख रुपयाचा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तरतुदीसाठी करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी हा जो निधी आहे हा सेपरेटली म्हणजेच की विभागाच्या माध्यमातून तरतुदी करण्यात आलेली आहे. लवकरच हा निधी वितरित हो किंवा पुढील प्रक्रिया पार पडल्या जातील. अशा योजनेचे हप्ते वितरित केले जातील. योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी अद्यापही कुठलीही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाहीये. धन्यवाद.